नमस्कार. आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील वर्षी येथे महिला कट्टा व व्यासपीठाचे आयोजन करण्यात आले. महिला सक्षमीकरण व आत्मविश्वास वाढीसाठी हे उपक्रम उपयुक्त ठरेल असे माजी जिल्हा परिषद महिला व बालकल्याण सभापती ज्योती देवीदास बोरसे यांनी सांगितले. सेवा, पाठबळ आणि उत्कर्ष या त्रिसूत्रीवर आधारित या महिला कट्ट्याचे उद्घाटन अपूर्वा जोशी गायकवाड यांच्या हस्ते झाले. आर्थिक स्वावलंबन, नेतृत्व विकास व उद्यमशीलतेवर मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने महिला उपस्थित राहिल्या असून सांस्कृतिक कार्यक्रम, आकर्षक भेटवस्तू व विविध उपक्रमांनी कार्यक्रम उत्साहात पार पडला. बस चला मोबाईल बांधली माय तू चटये दुडी रायनव मनी माय तू वावर माझ्या येते आपले सर्व लई टाकी देव मनी देवीदास बोरसे राहणार वर्षी आम्ही पहिल्यांदाच महिला कट्टा हा कार्यक्रम घेतला. कट्ट्याला सर्व महिला उपस्थित राहिल्या. त्यांनी चांगला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि महिलांचं सबलीकरण, महिलांचं महिला कट्टा हा कार्यक्रम आज वर्षी गावामध्ये इथे झालेला आहे. या ज्योतिताई बोरसे आणि देवीदास दादा बोरसे यांच्या प्रयत्नातून हा आज इथे आयोजित झाला होता. मी अपूर्वा जोशी गायकवाड मी खास मुंबईवरनं इथे आलेली आहे आणि ह्या कार्यक्रमाची संकल्पना आमची आहे आणि इथे ही छान पद्धतीने ह्या दोघांनी इथे राबवली आहे. आज पहिला महिला कट्टा झाला आहे वर्षी गावामध्ये. आता असे अजून आणखीन कट्टे होणार आहेत. तर या व्हिडिओच्या माध्यमातून आणि तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून मी हा व्हिडिओ बघणाऱ्या माझ्या या वर्षी आणि इतर गावातल्या सगळ्या माता भगिनींना, मैत्रिणींना विनंती करीन की पुढच्या महिला कट्ट्याला नक्की या. जर आजचा हा कट्टा तुमच्याकडनं मिस झाला असेल तर पुढच्या कट्ट्यावरती नक्की या. खूप सारे खेळ आहेत, खूप साऱ्या गप्पा गोष्टी आहेत. तुमच्या आर्थिक स्वावलंबनासाठी अनेक गोष्टी आम्ही घेऊन येणार आहोत. तेव्हा पुढच्या कट्ट्यावरती नक्की भेटूया. आणि आजच्या या कट्ट्यावरती आपल्या सगळ्या माता भगिनींनी, मैत्रिणींनी खूप चांगली साथ दिली आहे. अगदी खचाखच भरला होता आजचा कट्टा. सो त्यासाठी थँक्यू सो मच. महिलांना हेच आवाहन करीन की चूल आणि मूल या व्यतिरिक्त सुद्धा स्वतःचं अस्तित्व असतं आणि ते अस्तित्व आपण सगळ्यांनी जपलं पाहिजे, ते वाढवलं पाहिजे. आणि मग ते करण्यासाठी जर आपल्याला कोणी हा प्लॅटफॉर्म घेऊन येत असेल, जसं आता हा प्लॅटफॉर्म या सगळ्या गावांमध्ये ज्योतिताई आणतात, देवीदास बोरसे आणतात, सो त्यांच्या या प्रयत्नांना तुम्ही सगळ्यांनी साथ द्यावी हेच आवाहन मी आज या तुमच्या माध्यमातून सगळ्या महिलांना करते. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.